राजा शेर सिंग कायम जंगलमध्ये राहणाऱ्या प्राण्यांची रक्षा करायचा. शेर सिंगच्या न्यायाची सर्वत्र चर्चा होती. एक दिवस शेर सिंग आपल्या दोन्ही मुलांबरोबर आणि बायको बरोबर गुहेच्या बाहेर बसलेला होता. तेव्हा जंगलाचे काही प्राणी शेर सिंग जवळ येतात. महाराज, आम्ही लुटलो, आम्ही उद्ध्वस्त झालो महाराज. काय झालं चमेली, तू अशी रडतेस का? महाराज, आमचा मुलगा काल रात्रीपासून बेपत्ता होता आणि आज अस्वलाला त्याचा मृतदेह सापडला. कुणीतरी आमच्या मुलाला निर्दयीपणे मारून त्याला अर्धा खाऊन जंगलाबाहेर फेकून दिलंय महाराज. काय, या जंगलात मी एवढा तीव्र कानून बनवला आहे, तरीही कोण आहे ज्याने हा गुन्हा करण्याची हिम्मत केली आहे? माहिती नाही महाराज, पण काही प्राण्यांचं म्हणणं आहे की रात्रीच्या वेळी इथे जंगलात बरेचसे लांडगे फिरतात. या जंगलात शिकार करायला मनाई आहे. मग हा नवीन शिकारी कोण जन्माला आलाय? तुला न्याय हा नक्कीच मिळेल. तुझ्या मुलाच्या गुन्हेगाराला मी सजा देईन. त्याला एक अशी सजा मिळेल की आजच्या नंतर या जंगलात कोणी असा अत्याचार करण्याचा विचारही करणार नाही. उद्या सकाळी सभा भरवली जाईल. मंत्री चीता सिंग आणि वाघ सिंग जंगलात सगळ्या गुप्तहेरांना पाठवून द्या आणि शोधून काढा की या मुलांना कोण मारत आहे. शेरसिंगचा आदेश ऐकून त्याचा मोठा मुलगा दिलावर विचार करू लागतो. आतापर्यंत तर मीच लपून लपून शिकार करायचो, पण आता हा कोण आलाय जो माझ्या सगळ्या सावजांना खाऊन टाकतोय? शेरसिंगचा मोठा मुलगा दिलावर एक वाईट सिंह होता. तो कायम आपल्या जंगलातल्या छोट्या प्राण्यांना मारून खाऊन जायचा. त्याचा छोटा मुलगा भोला आपल्या बाबांसारखाच दयाळू होता. तो कायम आपल्या जंगलातल्या प्राण्यांची रक्षा करायचा. रात्रीच्या वेळेस दिलावर आपल्या शिकारच्या शोधामध्ये निघाला होता. तेव्हा अचानक त्याची नजर बल्लू माकडावर पडते. अच्छा, म्हणजे हे माकडच माझ्या वडिलांचा गुप्तहेर आहे. यावेळी याची शिकार करणं बरोबर नाही. काही दिवस जाऊ देत आता, जेणेकरून कुणाला माझ्यावर संशय यायला नको. तेव्हा बल्लू माकड त्याच्याकडे येतो. युवराज, तुम्ही आता या वेळेला इथं? जासूसच्या या अचानक प्रश्नामुळे दिलावर थोडा घाबरतो. तो स्वतःला सांभाळतो आणि बोलतो, मारेकऱ्याला पकडणं माझंच कर्तव्य आहे ना. मी पण मारेकऱ्याला शोधायला इथे आलोय. युवराज असावा तर तुमच्यासारखा. आम्हाला तुमचा अभिमान आहे युवराज. स्वतःची स्तुती ऐकून तो आपल्या गुहेत परत जातो. तेव्हा जंगलामध्ये शाकाल लांडगा येतो. काल हरणाच्या पिल्लाला खाऊन खूपच मजा आली. चला, आज पण कोणाच्या तरी पिल्लाला मारूया आणि मग पार्टी करूया. चमेलीच्या मुलाला शाकाल लांडग्यानेच खाल्लं होतं. शाकाल लांडगा दिलावर सारखाच जंगलाच्या प्राण्यांना गपचूप खायचा. शाकाल लांडगा जेव्हा जंगलामध्ये शिकार शोधत होता, तेव्हा झाडावर बसलेला शेरसिंगचा जासूस बाज पक्षी त्याला बघतो. हा लांडगा यावेळी जंगलात काय करतोय? हा तोच शिकारी तर नाही ज्याला आम्ही सगळे शोधतोय. तेव्हा शाकाल लांडगा एका सस्याच्या घरी शिरतो. सस्याच्या बाळाला पकडून तो तिथून निघून जातो. हे बघून बाज दंग राहतो. याचा अर्थ हा लांडगाच जंगलवासियांना मारतोय. सकाळ होताच ही गोष्ट मला महाराजांना सांगायला हवी. दुसऱ्या दिवस सकाळी तो ससा आपल्या मुलाच्या बेपत्ता होण्याबद्दल शेरसिंगकडे तक्रार घेऊन पोचतो. महाराज, काल रात्रीपासून माझा मुलगा गायब झाला आहे महाराज. काहीतरी करा महाराज, नाहीतर माझा वाटोळा होईल. महाराज, काल रात्री सशाच्या मुलाला शाकाल लांडगा उचलून घेऊन गेला. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. मग काय आपल्या जंगलवासियांना तो शाकाल लांडगा मारतोय? शाकाल लांडग्याची एवढी हिम्मत? साथीदारांनो, शाकाल लांडग्याला पकडा आणि इथे घेऊन या. शेरसिंगचे सिपाही लांडग्यांच्या इलाक्यामध्ये जाऊन शाकाल लांडग्याला पकडून शेरसिंगच्या समोर घेऊन येतात. हे घ्या महाराज, हा आहे तुमचा गुन्हेगार. तुम्ही म्हणत असाल तर याचे तुकडे तुकडे करतो महाराज. तेव्हा तिथे शाकालचे आई वडील पण येऊन पोचतात. थांबा, माझा मुलगा खुनी नाहीये जे त्याच्या जीवावर उठलाय तुम्ही. माझ्या मुलाला पकडून इथे का आणला आहे शेरसिंग? तुझा मुलगा जंगलवासियांच्या पिल्लांना मारून खात आहे, म्हणून त्याला काही क्षणातच शिक्षा सुनावली जाईल. मी हात जोडते, माझ्या मुलाला शिक्षा नका देऊ. माझ्या मुलाला माफ करा महाराज. हा परत असा गुन्हा नाही करणार. त्याला एक तरी संधी द्या. त्याला एकही संधी नाही मिळणार. त्याला सुद्धा तीच शिक्षा मिळेल जी बाकीच्या गुन्हेगारांना मिळते.
गरुडा, शाकाल लांडग्याचे दोन्ही डोळे फोडून टाक. शेर सिंगचा आदेश मिळतानाच बाज आपल्या धारदार चोचीने शाकालचे दोन्ही डोळे फोडून टाकतो. हत्ती, शाकाल लांडग्याचे दोन्ही हात तोडून फेकून दे. हत्ती आपल्या सोंडेने लांडग्याचे दोन्ही हात फाडून टाकून देतो. शाकाल लांडगा तडपून तडपून जीव सोडतो. हे बघून जंगलातले सगळे प्राणी घाबरून जातात. जर कोणी माझ्या जंगलवासियांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याला सुद्धा अशीच शिक्षा होईल. शाकालची शिक्षा बघून दिलावर आतल्या आत खूप घाबरतो. शिकार करण्याची शिक्षा तर खूपच भयानक आहे. तरी पण मी लपून लपून शिकार करतच राहणार आहे, कारण मी तर युवराज आहे. त्यामुळे माझ्यावर कुणी संशय घेणार नाही. एकीकडे दिलावर गपचूप शिकार करण्याचा निर्णय घेतो, तर दुसरीकडे लांडग्याची आई जिमी पण एक निर्णय घेते. माझ्या मुलाला शिक्षा देऊन तुम्ही चांगलं नाही केलं शेर सिंग. तुम्हाला माझा शाप लागेल, बघाच तुम्ही. आपल्या मुलाच्या मृत्यूपासून दुखी होऊन झुमरू आपल्या बायकोला तिथून घेऊन जातो. महाराज, तुम्ही जो न्याय केलाय तो स्तुतिनीय आहे. जोपर्यंत तुम्ही असाच न्याय करत राहाल तोपर्यंत कोणीही गुन्हा करण्याचा विचारही करणार नाही. सभा संपल्यानंतर सगळे प्राणी आपापल्या घरी निघून जातात. लांडग्याच्या मरल्यानंतर काही दिवसापर्यंत कोणाच्याच मृत्यूची खबर येत नाही. तेव्हा एक रात्री दिलावर गपचूप जंगलामध्ये शिकारसाठी निघतो. खूप दिवस झाले मी कुणाचीच शिकार केली नाही, पण आज मात्र कुणाच्या तरी मुलाला मारून मी खाऊन टाकणार आहे. शिकारच्या शोधात दिलावर लांडग्यांच्या इलाक्यामध्ये पोहोचतो, जिथे एक लांडग्याचा लहान मूल खेळत असतो. तो त्याला बघून विचार करतो. अरे वा, हे लांडग्याचं बाळ तर किती छान दिसतंय. चला, आज मी यालाच खाऊन टाकतो. दिलावर लगेच त्या लांडग्याच्या मुलाला पकडतो आणि खायला लागतो. तेव्हा शाकालची आई तिथे पोहोचते. कोणी माझ्या मुलाला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा, सिंह याला मारून टाकेल, वाचवा. तिची आवाज ऐकून सगळे लांडगे तिथे एकत्रित होतात. हा तर दिलावर आहे, शेर सिंगचा मुलगा. याने एका लहान बाळाला मारलं आहे. याला सोडू नका लांडग्यांनो, पकडा याला. सगळे लांडगे मिळून दिलावरला पकडतात आणि सकाळ झाल्यावर ते सगळेजण शेरसिंगच्या समोर घेऊन जातात. महाराज, पिल्लांना मारलं म्हणून तुम्ही माझ्या मुलाला मृत्युमुखी पाडलं होतं. जर हा गुन्हा तुमच्या मुलाने केला असेल तर त्याला सुद्धा हेच शिक्षा द्याल ना? काय केलंय माझ्या मुलाने? तुमच्या मुलाने एका निष्पाप मुलाला मारून खाल्लं आहे. दिलावर, हे सगळेजण खरं बोलता आहेत का? नाही पिताश्री, हे सगळे खोटं बोलतात. झुमरू, माझा मुलगा गुन्हेगार आहे याचा काही पुरावा आहे का तुझ्याकडे? याने काहीच पुरावा ठेवला नाहीये महाराज. पिल्लाला मारून खाऊन टाकलं. पुराव्याअभावी मी याला शिक्षा नाही देऊ शकत. एक पुरावा आहे महाराज. हो महाराज, मी ह्याला शिकार करताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आणि आम्ही सगळ्यांनी याला रंगे हात पकडलाय महाराज. हे सगळे खोटं बोलतात पिताश्री. तुम्ही यांच्या मुलाला मारून टाकण्याची शिक्षा सुनावली होती, म्हणूनच हे माझ्यावर खोटा आरोप करून बदला घेण्याचा प्रयत्न करतायत. फक्त लांडग्यांनी साक्ष दिली म्हणून मी दिलावरला शिक्षा नाही देऊ शकत. काय हाच तुमचा न्याय आहे महाराज? दिलावर तुमचा मुलगा आहे म्हणून तुम्ही आम्हाला न्याय नाही देऊ शकत. सगळे लांडगे निराश होऊन तिथून निघून जातात. पण शेरसिंगला शांतता नसते. रात्रीच्या वेळेस शेरसिंग बसून विचार करत असतो. दिलावर माझा मुलगा आहे तर काय झालं? जर तो गुन्हेगार आहे तर त्याला शिक्षा ही मिळायलाच हवी. हा हादसा काय आहे हे बघून पुरावा मी आणीन. दुसऱ्या दिवस शेरसिंग आपल्या गुप्तचरांना तिथे बोलवतो. साथीदारांनो, माझा मुलगा गुन्हेगार आहे असं सांगून कोणीतरी माझ्या न्यायावर लांछन लावलंय, म्हणून तुम्हाला काही करून पुरावे आणून द्यावे लागतील. जर दिलावर गुन्हेगार आहे तर त्याला शिक्षा ही मिळायलाच हवी. तुम्ही काळजी करू नका महाराज, आम्ही खरं काय ते शोधूनच काढू. शेरसिंगचे सगळे गुप्तचर पुरावा शोधण्यासाठी निघून जातात. तेव्हा बाज खुणाच्या ठिकाणी झाडावर बसलेल्या एका गुबडला विचारत असतो. तो गुबड बोलतो, दिलावरला हत्या करताना मी आपल्या डोळ्यांनी बघितलंय.
काय तू हीच गोष्ट शेर सिंहच्या समोर सांगू शकतोस? दिलावर शेर सिंहचा मुलगा आहे. जर शेर सिंहने न्याय नाही दिला तर दिलावर आम्हाला खूप त्रास देईल. त्याची काळजी तू करू नको. तू फक्त साक्ष दे. बाकी सगळं आम्ही बघून घेतो. बाजवर विश्वास करून गुबड साक्ष देण्यासाठी शेरसिंगच्या दरबारात येतो. होय महाराज, दिलावरला हत्या करताना मी आपल्या डोळ्यांनी बघितलंय. घुबडाचा आवाज पुरावा म्हणून शेरसिंग दिलावरला शिक्षा देतो. या जंगलाच्या कायद्याप्रमाणे दिलावरला सुद्धा तीच शिक्षा मिळेल जी लांडग्याला मिळाली होती. मग बाजकडे बघून शेरसिंग बोलतो. गरुडा, दिलावरचे डोळे फोडून टाक. परत एकदा तुम्ही विचार करा महाराज, दिलावर तुमचा मुलगा आहे. न्यायाच्या तराजूवर ना कोणी मुलगा असतं आणि ना कोणी नातेवाईक असतं. फक्त न्याय असतो. याला माफ करा महाराज. ही चूक दिलावर परत कधीच नाही करणार. आम्ही राजा आहोत सिविन. न्याय करणं आमचा धर्म आहे. म्हणून तुझं हे जे मातृत्व आहे ते डोळ्यांच्या अश्रूंनी तू वाहून टाक. पिताश्री, मला माफ करा पिताश्री. नाही बाळा, तू सिंह आहेस. सिंहासारखा जगला आहेस. सिंहासारखाच आता मृत्यूची गळा भेट घे. मग बाजकडे बघून शेरसिंग बोलला. गरुडा, दिलावरचे डोळे फोडून टाक. शेरसिंगचा आदेश ऐकून बाज आपल्या धारदार चोचीने हल्ला करून दिलावरचे डोळे फोडून टाकतो. दिलावरला तडपताना पाहून शेरसिंगच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. त्यानंतर तो हत्तीला आदेश देतो. हत्ती, दिलावरचे दोन्ही हात तोडून जंगलात फेकून दे. हे ऐकून सगळेजण थक्क होतात. महाराज, हा तुमचा मुलगा आहे. हा पुढे कधी अशी चूक नाही करणार. याला माफ करा महाराज. हा गुन्हेगार आहे. याचे हात तोडून टाक हत्ती. हे माझ्याकडून नाही होणार महाराज. हा माझा हुकूम आहे आणि तुला माझं ऐकावंच लागेल. शेरसिंगचा आदेश ऐकून हत्ती इच्छा नसतानाही आपल्या सोंडीने दिलावरचे दोन्ही हात तोडून फेकतो. वेदनेमुळे दिलावर जोरजोरात रडू लागतो. वेदनेचे हे भयानक दृश्य पाहून सर्व प्राणी सिंहाच्या न्यायापुढे नतमस्तक होतात. तेव्हा शेरसिंग आपल्या मुला दिलावर जवळ जाऊन खूप रडायला लागतो. बाळा, तू असं का केलंस? मला आपल्याच मुलाचा हत्यारा बनवलंस. शेरसिंगचा न्याय बघून सगळ्या प्राण्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि छाती रुंद होते. मानलं आपल्याला शेरसिंग. खरंच तुम्ही न्यायाचे देवता आहात. साथीदारांनो, हा माझा शेवटचा न्याय होता. आता यापुढे मी कोणालाही न्याय नाही देऊ शकणार. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. आता मी राजगादी सोडून हिमालयात जाऊन तपश्चर्या करणार आहे. तुम्ही राजा नाही राहिलात तर आमचं काय होईल महाराज? माझा मुलगा भोला राजा बनण्याच्या लायक आहे आणि मला विश्वास आहे की तो माझ्यासारखाच न्याय देईल. तुमच्याशिवाय मी इथे काय करणार? मी पण तुमच्या बरोबर येते. मग शेरसिंग आणि शेरनी भोलाला राजा बनवून हिमालयाकडे निघून जातात. जंगलातले सगळे प्राणी डोळ्यामध्ये पाणी घेऊन त्यांना विदा करतात. तेलंगणाच्या जंगलात शेरसिंग सभा भरवून उदास बसलेला होता. महाराज, माझ्या नवऱ्याला कोणी मारलं? महाराज, आपल्या जंगलात ही दुसरी हत्या आहे. महाराज, मला न्याय हवाय. माझ्या नवऱ्याच्या हत्याराला जास्तीत जास्त शिक्षा मिळायला हवी. मी कधी विचार केला नव्हता की मी असताना जंगलातल्या कुण्या प्राण्याची हत्या होईल. आता तर घरातून बाहेर पडणंही अवघड झालंय. बाहेरचे भयंकर प्राणी निरागस प्राण्यांना अमानुषपणे मारतात. हिम्मत ठेवा. हरणाच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेऊ. मित्रांनो, हरणाचं प्रेत घेऊन जमिनीमध्ये दफन करा. होय महाराज. आणि लक्षात ठेवा, माझ्या परवानगीशिवाय जंगलाच्या बाहेर कोणीही जाणार नाही. जंगलामध्ये सतत होणाऱ्या हत्या पाहून शेरसिंग त्रस्त झाला होता. तो विचार करतो, शेवटी कोण आहे जो माझ्या जंगलवासियांना मारतो आहे? मला या गोष्टीचा शोध घ्यायलाच हवा. काही दिवसांनी एके दिवशी शेरसिंग जंगलात चालला होता. तेव्हा रस्त्यात त्याला एक आवाज ऐकायला येतो. मला वाचवा. अरे, हा तर लांडगा आहे.
लांडग्याला जखमी झालेलं पाहून शेरसिंग त्याच्या जवळ जातो. तुला कोणी जखमी केलं लांडग्या? माझी मदत करा महाराज, मला खूप त्रास होतोय. आता तुला इलाजाची खूप गरज आहे. चल माझ्या बरोबर. जखमी लांडग्याला घेऊन शेरसिंग आपल्या भागात येतो. महाराज, हा कोण आहे? लवकर जडीबुटीची व्यवस्था करा, याचा जीव वाचवायचा आहे. वाघ आणि चित्ता जडीबुटी आणायला जातात. तेव्हा शेरसिंग लांडग्याला विचारतो, हे सगळं तुझ्यासोबत केव्हा झालं आणि तू राहतोस कुठे? माझं नाव कल्लू आहे आणि मी शेजारच्या जंगलात राहतो. जेव्हा मी जंगलाची सैर करत होतो तेव्हा काही भयंकर जनावरांनी माझ्यावर हल्ला केला. या भयंकर जनावरांचा कहर वाढतच चालला आहे. यांचं काहीतरी करायला हवं. तेव्हाच वाघ आणि चित्ता जडीबुटी घेऊन येतात आणि शेरसिंग आपल्या हाताने कल्लू लांडग्याच्या जखमेवर जडीबुटी लावतो. तुम्ही अगदी माझ्या माता पित्यांप्रमाणे माझी सेवा करताय महाराज. हे तर माझं कर्तव्य आहे. रात्रीच्या वेळेस शेरसिंग लांडग्याला आपल्या जवळ जेवायला बसवतो. हे बघ, अजिबात लाजू नकोस. अगदी पोट भरून खा. मी अनोळखी आहे तरी सुद्धा तुम्ही माझी केवढी सेवा करताय. यावेळी तू जखमी आहेस आणि जखमीची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. अशाच प्रकारे शेरसिंग कल्लू लांडगा ठीक होईपर्यंत त्याची सेवा करत असतो. आता कल्लू पूर्णपणे बरा झाला होता. महाराज, तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. मी तुमचे हे उपकार कधीही विसरणार नाही. गॉड ब्लेस यू. मी प्रार्थना करतो तू कुठेही राहा पण सुरक्षित राहा. धन्यवाद महाराज. मग लांडगा तिथून निघून जातो. असेच काही महिने निघून जातात आणि एके दिवशी सगळे प्राणी शेरसिंगला म्हणतात, महाराज, जंगलात पाण्याची कमतरता भासतीये. आपल्याला पाण्याचा शोध घ्यायला हवा. हो, जर योग्य वेळी पाणी मिळालं नाही तर खूप मोठी समस्या येऊ शकते. पण अशा अवस्थेत कुणाला बाहेर पाठवणं हे कुठल्या धोक्यापेक्षा कमी नाही. पण पाण्याची व्यवस्था तर करायलाच हवी ना. हो, पण पाण्याचा शोध घेण्यासाठी जंगलाबाहेर मी स्वतः जाईन. कारण माझी इच्छा नाही की कुठलाही प्राणी त्या भयंकर प्राण्याची शिकार होऊ. पण आम्ही तुम्हाला एकटे बाहेर पाठवणार नाही. आम्हीही तुमच्या सोबत येऊ. नाही चित्त्या, पाणी शोधण्यासाठी जंगलाबाहेर मीच जाईन. जंगलाच्या बाहेर जाणं हे खतरनाक आहे. शेरसिंग पाण्याच्या शोधात जंगलामधून बाहेर जायला निघतो. इथे तर दूर दूर पर्यंत पाणी नाहीये. आता कुठे पाणी शोधू मी? शेरसिंग पुढे जात होता. तेव्हाच त्याला दूरवर समोर एक जखमी झालेली सिंहीण दिसते. आ, 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 आ. ही तर सिंहीण आहे. असं वाटतंय हिच्यावर कोणीतरी हल्ला केलाय. शेरसिंग जखमी झालेल्या सिंहिणीजवळ येतो. कोण आहेस तू आणि तुला जखम कशी झाली? माझ्यावर काही लांडग्यांनी हल्ला केला होता. आ, तुला माहित नाही हा परिसर खूप खतरनाक आहे? काही ऐकलं तर होतं. मग तू तुझ्या जंगलातून इथे का आलीस? या जगात माझं कोणी नाहीये म्हणून सुरक्षित ठिकाणाच्या शोधात मी इथवर आलेली आहे. जर असं आहे तर तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. या एरियात राहणं सुरक्षित नाहीये. धन्यवाद. मग शेरसिंग सिंहिणीला आपल्या जंगलात घेऊन येतो. तुला जितके दिवस इथे राहायचंय तू इथे राहू शकतेस. धन्यवाद शेरसिंग. तू गुहेत आराम कर. मी तुझ्या जेवणाची व्यवस्था करतो. मग शेरसिंग आपले मित्र चित्ता आणि कोल्हिणीच्या जवळ येऊन जेवण आणायला सांगतो. शेरसिंग आता माझ्या जाळ्यात अडकलाय. आता मी ज्या कामासाठी आलीये ते काम आता मी पूर्ण करेन. काही वेळाने जेवण घेऊन शेरसिंग गुहेमध्ये येतो. घे सिंहिणी, तू खाऊन घे. तुम्हाला माझी किती काळजी आहे. तुमचे ऋण मी कसे फेडणार आहे. असं बोलून मला लाजवू नका. हे तर माझं कर्तव्य आहे. अशाच प्रकारे शेरसिंग आणि त्याचे साथी दिवस रात्र सिंहिणीची सेवा करायचे. हे बघून एक दिवस सिंहीण म्हणते, महाराज, तुमचा मोठेपणा आणि दिलदारपणामुळे मी तुमच्या प्रेमात पडलीये. मी या जंगलाची राणी बनू शकते. हे ऐकून शेरसिंग खुश होतो. काय तुला माझ्यासोबत विवाह करायचा आहे? हो. तुझ्यासारख्या सुंदर सिंहिणीला कोण नाही म्हणणार आहे.
अरे वा, आपल्या राजांना नवरी पसंत पडली वाटतं. विवाहाची तयारी करा. सगळे शेरसिंगच्या लग्नाच्या तयारीला लागतात आणि दुसऱ्याच दिवशी शेरसिंगचं लग्न सिंहिणी सोबत खूप धूम धडाक्यात होतं. राणी सरकार, आता तुम्ही या जंगलाच्या राणी आहात. आता तुमच्या आदेशाचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे. शेरसिंग गुप्त हेतू मनात ठेवून इथे आली होती. आपला हेतू पूर्ण होतोय हे बघून मनातल्या मनातच खुश होत विचार करते, माझी पहिली कामगिरी तर फते झाली. आता दुसऱ्या कामगिरीची तयारी करायला हवी. अर्ध्या रात्री सिंहीण गुहेतून बाहेर येते. तेव्हा तिथे शमशेर नावाचा सिंह आधीच उभा होता. मी माझं काम सुरू केलंय. शेरसिंगशी लग्न करून त्याचा विश्वासही संपादन केलाय. वा माझी राणी वा. आता मला या जंगलाचा राजा होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. शमशेर सिंग सिंहिणीचा खरा नवरा आहे. जंगलाचा राजा बनवण्यासाठी दोघे मिळून शेरसिंगला धोका देणार असतात. आता कामाचा ऐक. आज मी लांडग्यांच्या मुलांना मारलं आहे आणि लांडग्यांना संशय आहे की हे काम शेरसिंगनं केलं आहे. ह्याचा अर्थ लांडगे शेरसिंग कडून बदला घेण्यासाठी संधी शोधतायत. हा, आता उद्या तू शेरसिंगला लांडग्यांच्या कळपात घेऊन जा. बाकीचं काम ते लांडगे करतील. हो, मग तू ह्या जंगलाचा राजा बनशील. दुसऱ्या दिवशी शेरसिंग आणि सिंहीण मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडतात. तेव्हा सिंहीण म्हणते, महाराज चला ना, आज कुठल्या तरी नवीन जागी मॉर्निंग वॉक साठी जाऊ. अच्छा, तर कुठे जायचं? जंगलाच्या बाहेर, डोंगराच्या खाली, झऱ्याजवळ. पण त्या भागात मी आतापर्यंत गेलो नाहीये. तर आज चला ना माझ्यासाठी. धोकेबाज सिंहिणीचा हेतू शेरसिंगला समजत नाही आणि झरा बघण्याच्या निमित्ताने लांडग्यांच्या भागात चालला जातो. किती सुंदर दिसतंय, हो ना? हो, पण हा भाग मला काही ठीक वाटत नाही. आपल्याला हा भाग लवकर सोडायला हवा. तेव्हा तिथे अनेक भयंकर लांडगे येऊन त्यांना घेरतात. काल आमच्या मुलांना मारून तू पळून गेला होतास ना. आता तू बघ आम्ही कसे तुला मृत्युमुखी पाडतो. ही तुमच्या मुलाला मारलं नाहीये. मी तर या पहिल्यांदा भागात आलोय. आम्हाला माहितीये काल तूच आला होतास आणि तूच आमच्या मुलांना मारलायस. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या मुलांना नाही मारलं. तेव्हाच लांडगे त्या दोघांना घेरतात. हे बघा, जर तुम्हाला मारायचं असेल तर मला मारा. माझ्या या वाघिणीला जाऊ द्या. माझी तर हीच इच्छा आहे शेरसिंग, की लांडग्यांच्या हातून तू मारला जावास आणि माझा शमशेर सिंग राजा होवो. जा सिंहिणी, माझ्या नंतर तुलाच रक्षण करायचं जंगलाचं. सिंहीण तिथून पळून जाते आणि लांडगे शेरसिंगवर हल्ला करायला जातात. तेव्हा तिथे कल्लू लांडगा येतो, ज्याला शेरसिंगने वाचवलं असतं. थांबा, हा तर शेरसिंग आहे. याला का मारत आहात? आमच्या मुलांचा हत्यारा आहे. नाही, हा हत्यारा होऊ शकत नाही. याने माझा जीव वाचवला होता. हे ऐकून सगळे लांडगे थांबून जातात. आम्हाला माफ कर शेरसिंग, आमचा गैरसमज झाला. चला महाराज, मी तुम्हाला तुमच्या जंगलात सोडतो. शेरसिंग आणि लांडगा आता जंगलाकडे जात असतात. तेव्हा रस्त्यात त्याने जे पाहिलं ते बघून शेरसिंगचा विश्वासच बसला नाही. आतापर्यंत तर लांडग्यांनी शेरसिंगला मारून टाकलं असेल. हा, माझ्या म्हणण्याप्रमाणे तू शेरसिंगला धोक्याने त्या एरियात आणलंस आणि लांडग्यांनी शेरसिंगचं काम तमाम करून टाकलं. आता तुला राजा बनवण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही पतिदेव. हे ऐकून शेरसिंग दंग राहतो. गद्दार सिंहिणी, तुझ्या पतीला राजा बनवण्यासाठी मला एवढा धोका दिला. तुम्ही म्हणत असाल तर यांना इथे जीवे मारू महाराज. नाही मित्रा, मृत्यूची शिक्षा देऊन मी यांना सहज मरू देणार नाही. मी यांना तडपून तडपून मारू इच्छितो. ठीक आहे, तर आजपासून तुम्हाला अज्ञातवासात राहावं लागेल. सिंहिणीला कळलं नाही पाहिजे की तुम्ही जिवंत आहात. दुसऱ्या दिवशी सिंहीण आणि शमशेर सिंग सभा भरवून शेरसिंग मारला गेल्याची बातमी सांगतात. जंगलवासियांनो, मला हे सांगताना खूप वाईट वाटतंय की शेरसिंग आता या जगात नाहीये.
काय? असं होऊ शकत नाही. त्यांना कोणी मारलं? आम्ही त्यांचं रक्त पिऊ? त्यांना लांडग्यांनी माझ्या समोर मारलंय. काय खरंच आमचे राजे या दुनियेत नाहीयेत आता? हो, हेच खरंय. आता आमचं काय होणार? या जंगलाचं रक्षण कोण करणार? आजपासून या जंगलाची रक्षा मी करेन. तुम्ही कोण आहात? तुम्हाला मी यापूर्वी कधी इथे पाहिलं नाही. हे शेरसिंगचे लहान भाऊ शमशेर सिंग आहेत. आजपासून हेच आपले राजा. शेरसिंगच्या मृत्यूची बातमी ऐकून सगळेजण दुःखी होतात. तुम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्यच असेल राणीमा. चला मित्रांनो, शमशेर सिंगच्या राज्याभिषेकाची तयारी करू. मी तुला जिवंत सोडणार नाही धोकेबाज. दुसऱ्या दिवशी सगळेजण शमशेर सिंगला राजा बनवण्याची तयारी करतात. जंगलाच्या परंपरेनुसार तिलक होताच शमशेर सिंग राजा होतील. माकड जसा तिलक लावायला जवळ जातो तेव्हाच शेरसिंग तिथे येतो. थांबा, शेर सिंग अजून जिवंत आहे. शेरसिंगला जिवंत पाहून सिंहीण आणि शेरसिंगला भीती वाटायला लागते. तुम्ही जिवंत आहात महाराज. आमचे महाराज जिवंत आहेत. हा जिवंत कसा आहे? मी जिवंत आहे मित्रांनो, पण सिंहीण विचार करत असेल की मी जिवंत कसा राहिलो, कारण मला मारण्याचा सापळा तर सिंहिणीनेच रचला होता. हे ऐकून सगळेजण दंग होतात. मित्रांनो, शमशेर सिंग हाच खरा तिचा पती आहे. तिला राजा बनवण्यासाठीच सिंहिणीने माझ्यासोबत नाटक केलं होतं. आपले षडयंत्र सगळ्यांसमोर आल्यावर सिंहीण म्हणाली, लांडग्यांनी माझ्या समोर तुझ्यावर हल्ला केला होता. तू कसा वाचलास? म्हणतात ना, चांगलं कर्म करा तर फळ देखील चांगलंच मिळतं. माझ्यासोबतही तसंच झालं. लांडगे माझ्यावर हल्ला करतायत ते पाहून तू तिथून पळून गेलीस, पण त्याच वेळी येऊन कल्लू लांडग्याने माझा जीव वाचवला. कारण या शेर सिंगने एकदा माझा जीव वाचवला होता, म्हणून यांचा जीव वाचवणं हे माझं कर्तव्य होतं. पण जेव्हा मी तुझ्याकडे येत होतो तेव्हा मला तुझ्या गद्दारी बद्दल कळलं, आणि मग मी आणि शेर सिंगने तुला धडा शिकवायचं ठरवलं. आता माझ्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. आज्ञा करा शेर सिंग, आम्ही यांचे तुकडे तुकडे करून खाऊन टाकू. बघतोय का मित्रांनो, यांना मारून टाका. हे ऐकून शमशेर तिथून पळ काढतो आणि चिडलेले जंगलवासी सुद्धा त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे लागतात. बघितलं सिंहिणी, ज्याच्यासाठी तू गद्दारी केलीस तो स्वतःच मृत्यूच्या दाढेत सोडून तुला निघून गेला. मला माफ करा महाराज, मला माफ करा. मी गांधी नाहीये. एका गालावरती चापट मारल्यावर दुसरा गाल पुढे करेन, आणि इथे गद्दारीची सजा फक्त मृत्यू आहे. असे बोलून शेरसिंग सिंहिणीवर हल्ला करून तिला मारून टाकतो. त्यानंतर शेरसिंगने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि आयुष्यभर अविवाहित राहून जंगलवासियांची सेवा करत राहिला. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.